सगळ्यांना नमो बुद्धस्स. वेलकम यू ऑल. आपण सुरू करूया आजचा क्लास. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तर आज आपला पहिला क्लास आहे. तथागतांना अभिवादन करून आपण भंतेंना पण अभिवादन करू. आणि आजचा पहिला क्लास जो आहे हा अभिधम्मत्थ संग्रहो हे जे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे अभिधम्माबद्दल. इनफॅक्ट काइंड ऑफ मॅन्युअल आहे, आपण ऑलरेडी बोललो याबद्दल. तर या अभिधम्मत्थ संग्रहो पुस्तकाबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहे, एक परिचय करून घेणार आहे की नेमकं काय आहे इथे आणि अभिधम्म म्हणजे काय, म्हणजे कसं आपल्यापर्यंत पोहोचलं आहे ते. एक आहे की आपण थोडीशी हिस्ट्री बघणार, आधी ब्रीफ हिस्ट्री अभिधम्म पीठकची, की आपल्यापर्यंत कसं पोहोचलंय. आणि मग अभिधम्मत्थ संग्रहो बद्दल पण, या टेक्स्ट बद्दल थोडी माहिती घेणार. आणि आपण बघणार की दोन डॉक्ट्रिन्स, दोन दोन टर्म्स जे आहेत, पालीचे टर्म्स, एक आहे परमत्थ आणि दुसरं पंयती. आणि नाम आणि रूप ह्या दोन विषयांबद्दल आपण आज बोलणार आहे. तर आपण सुरू करूया. भगवान बुद्ध म्हणतात, यो धम्मं पश्यति सो मं पश्यति. भगवान बुद्धांना बघणं म्हणजे धम्माला बघणं आहे. अभिधम्माचं एक छोटंसं कुठून सुरुवात झाली तर आपण बघू शकतो की जेव्हा आपण बुद्धगयाला जातो तर तेव्हा तिथे रत्नाघर मध्ये तथागतांनी चौथ्या आठवड्यामध्ये कॉन्टेम्प्लेशन केलं, चिंतन केलं धम्माबद्दल. आणि स्पेशली पठ्ठान जे आहे, जे 24 पठ्ठान आहे त्याच्याबद्दल चिंतन केलं. तर आपण जेव्हा बोधगयाला जातो तिथे आपण बघतो ना, चंकमाण असतं, असं गोल गोल असं केलेलं आहे, चंकमणा पथ. म्हणजे तिथे जिथे चंकमण केलं, जिथे चर्या केली भगवान बुद्धांनी, आणि तेव्हा त्यांनी विचार केला की मी इतका कठीण धम्म हा कसा सिम्पल करून सांगू सगळ्यांना. तर तेव्हा आपण असे बघतो, असे गोल तिथे पद, जिथे पद असतील भगवान बुद्धांचे त्या ठिकाणी तिथे असे गोल कमळाचे फुलांसारखं तिथे दगडामध्ये केलेलं आहे. आणि तिथे सुद्धा सगळेजण वंदन करतात आणि अभिवादन करतात. तर भगवान बुद्धांनी 7व्या वत्सावासमध्ये त्यांच्या 3 महिन्यासाठी ते तावतेन्सला गेले, म्हणजे यमक पाटीहार्य दाखवून. त्याच्यानंतर ते जसा वसावास सुरू व्हायच्या आधी ते तावतेन्सला गेले. तिथे त्यांची आई जी देवपुत्र म्हणून जन्माला आलेली, तर त्यांना अभिधम्म द्यायच्यासाठी तिथे गेले. आणि त्यांच्यासोबत 10 सहस्सी लोकधातू म्हणजे 10,000 वर्ल्ड सिस्टम्स त्यांना सुद्धा तथागतांनी अभिधम्म दिला. तथागतांनी अभिधम्म विस्तारेनं म्हणजे खूप डिटेलमध्ये दिला तिथे. आणि काय करायचे तथागत, कारण त्यांची ह्युमन बॉडी होती, तर त्यांना त्यांच्या ह्युमन बॉडीला जे जेवण आणि या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते, तर ते यायचे. त्यांचं निमित्त बॉडी जी होती, निमित्त फॉर्म जो होता तो तिथेच त्यांनी कंटिन्यू अभिधम्म सांगण्यामध्ये बिना डिस्कंटिन्युटी ठेवून, बिना काही अडथळ्यांनी कंटिन्युअसली धम्म सांगायला पाहिजे 3 महिने, म्हणून तथागतांनी तिथे धम्म दिला. आणि जेव्हा ते रोज पिंडपातासाठी संकिसाला उतरायचे, सारिपुत्त थेरांना भेटायचे, तिथे सारिपुत्त थेर त्यांच्या भोजनची व्यवस्था करायचे. उत्तर कुरूमध्ये जाऊन तिथे ते अनुतत्त तलाव जो होता त्याच्या बाजूला बसून तिथे ते भोजन करायचे. तर तेव्हा तथागत सारिपुत्त थेरांना खूप संक्षिप्त मध्ये, खूप ब्रीफली अभिधम्म दिला. आणि सारिपुत्त थेरांनी मग नंतर ती जी टीचिंग होती, आपण नेहमी पाहतो इव्हन सुत्तामध्ये, की भगवान बुद्ध फक्त एक सेंटेन्स सांगतात, जसं नकुल पितांना पण जे सुत्त सांगितलं, एक सेंटेन्स सांगतात आणि सारिपुत्त थेरांजवळ जाऊन मग ते पूर्ण विथारेनी म्हणजे पूर्ण छान एक्सप्लेन करून घेतात. तर इथे सारिपुत्त थेर न संक्षिपेन न विथारेन
म्हणजे नायदर शॉर्टमध्ये नाही लॉंगमध्ये, असं मीडियम याच्यामध्ये ते आपल्या 500 जे डिसायपल्स होते त्यांना सारिपुत्त थेरांनी अभिधम्म दिला, सांगितला. तर अशा प्रकारे एका दिवशी 3दा अभिधम्म सांगण्यात आला. एका दिवशी, एकाच दिवसात 3दा अभिधम्म सांगण्यात आला. तर अशी ती त्यावेळेसची आपण बघतो आपल्या टेक्स्टमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. आता तिथे पण तथागत जेव्हा तावतीन्समध्ये पण तिथे एक स्टोन आहे, एक दगड आहे. पंडुकमल म्हणतात त्याला. आणि आणि ते पारिजातक झाड आहे. त्याच्या त्या झाडाखाली बसून, त्या दगडावर बसून तथागतांनी तिथे सगळ्यांना देवलोकांना धम्म दिला. तर हा जो धम्म आहे, भंते बुद्धघोष काय म्हणतात, की अभिधम्म जो आहे तो का बरं म्हणजे वेगळा आहे? का बरं वेगळा आहे? तर 2 गोष्टींनी. एक की धम्म अतिरेक. धम्म अतिरेक म्हणजे धम्माबद्दल जास्त डिटेलमध्ये आणि धम्म विशेष म्हणजे स्पेशल, विशेष. नारदथेर म्हणतात की विशिष्ठ शब्द वापरलाय नारदथेरांनी त्यांच्या पुस्तकात. तर हे जे आहे की ही खूप डिटेलमध्ये दिलेला धम्म आणि हायेस्ट आहे आणि खूप स्पेशल आहे हा धम्म. म्हणून अभिधम्म असं म्हटलंय. अभि शब्दाचा असा अर्थ म्हटलेला आहे. आणि भंते भिक्खू बोधींनी पण त्याचं असं विश्लेषण केलेलं आहे. धम्म विशेष असं म्हटलेलं आहे. तर कसं की विनय पीठक मध्ये जो धम्म दिला आणि सुत्त पीठक मध्ये जो धम्म दिला त्याच्यापेक्षा वेगळा आहे. त्याच्यापेक्षा वेगळा आहे, विशिष्ट आहे त्या अर्थाने. तर अभिधम्म मग पहिल्यांदा फर्स्ट जी पहिली संगीती झाली म्हणजे तिथे आनंद थेरांनी सुत्तंताचं भाष्य केलं. तर त्यावेळेस त्या सुत्तांमध्ये जे सुत्तंत किंवा धम्म म्हटला गेला आहे, धम्माचं जे भाष्य आहे ते आनंद थेरांनी केलं होतं आणि विनयाचं जे भाष्य आहे ते उपाली थेरांनी केलं होतं. तर यावेळेस आनंद थेरांनी त्या धम्म सांगायच्या वेळेस अभिधम्म त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे असं 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 स्कॉलर्स अकॅडमिशियन्सचं म्हणणं आहे. तर याचा अर्थ अभिधम्म सुरुवातीपासूनच टेक्स्ट म्हणून आलेला आहे, टेक्स्टमध्ये आलेला आहे जेव्हा नवांग सत्तू शासन होतं तेव्हापासनं. आणि तर तिसऱ्या काउन्सिलमध्ये, थर्ड बुद्धिस्ट काउन्सिलमध्ये, तिसऱ्या संगीतीमध्ये महामोगली पुत्ततीस्स थेरांच्या गायडन्समध्ये 3 पीठक करण्यात आले. म्हणजे इट वॉज जस्ट रिऑर्गनायझेशन ऑफ द त्रिपिटक. पहिल्यांदा त्रिपिटक 3 पीठक असे करण्यात आले. त्याच्यामध्ये अभिधम्म हा सेपरेट करण्यात आलं. जे आधी जसं आपण म्हटलं आनंद थेरांनी धम्म म्हटलं त्याच्यामध्ये ऑलरेडी अभिधम्म इन्क्लूड होता. तर इथे सेपरेट करण्यात आलेत ते पुस्तकं. रिऑर्गनायझेशन केलं जे टेक्स्ट होते त्याचं. तर आता आपण बघतो की ही जे रिऑर्गनायझेशन झालं, हायर अँड अल्टिमेट धम्म, तर हा वेगळा पुस्तक म्हणून करण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपण बघू की 7 पुस्तकं आहेत. 7 पुस्तकं कंपाईल करण्यात आले. त्यातले 6 पुस्तकं आधीपासूनचे जे चालत आले ते आहे, पण एक एक्स्ट्रा पुस्तक कथावथू हे महामोगली पुत्ततीस्स थेर यांनी लिहिलेलं आहे असं नोंदलं आहे. आणि ते कसं कॉन्ट्रोवर्सीजवर आहे. काही त्यावेळेसच्या काही कॉन्ट्रोवर्सीज असतील, काही डिफरन्सेस असतील, कारण बराच वेळ पण होऊन गेलेला आहे की तथागतांच्या गेल्यानंतर. तर त्या काळामध्ये जे काही डिफरन्सेस झाले होते तर त्यांना क्लॅरिफाय करायसाठी कथावथू लिहिण्यात आली आहे. तर 7 पुस्तकं इन टोटल आहे. आपण बघू पुढे कोणते ते 7 पुस्तकं आहेत. तर अभिधम्मचा संग्रह जो आहे, आता आपण जे पुस्तक बघणार आहे तर त्याच्यामध्ये अनुरुद्ध थेर यांनी 11व्या-12व्या शतकामध्ये अभिधम्मचा संग्रह लिहिला आहे. तर ते बेसिकली इंडियन होते त्यावेळेस, भारतामध्ये होते, साऊथ मध्ये होते ते आणि कांचीवरम या ठिकाणचे होते ते.
तिथे त्यांचा जन्म झालाय, अशी अशी समज आहे. खूप जास्त माहिती नाहीये त्यांच्याबद्दल, पण जेवढी आहे ही एवढीच आहे, की मूल सोम विहार जे आहे पूरमध्ये, अ, तिथे ते राहत होते. आणि त्यांचा एक खूप चांगला शिष्य, खूप चांगला शिष्य एक होता, अ, नंब नावाचा. त्यांनी विनंती केली आणि अनिरुद्ध थेरांनी हे पुस्तक लिहिलं. कारण अभिधम्म समजणं फारच कठीण आहे. खूप कठीण आहे. डायरेक्टली त्या पुस्तकांवर जाणं सुद्धा, त्याच्यासाठी ते टर्म्स जे वापरले आहेत, जे शब्द वापरले आहेत, ते फार त्याचा ॲक्चुअल मीनिंग समजणं खूप डिफिकल्ट आहे. का बरं डिफिकल्ट आहे? कारण ते ते आपल्या नेहमीच्या दैनंदिन लँग्वेज मधलं नाहीये. कारण ते अ, परमत्थ, लोकोत्तर निब्बाण प्राप्तीच्या अर्थाने ते शब्द वापरण्यात आले आहे. म्हणून त्यांचा अर्थ पण वेगळा लागतो. अ, परम अर्थ, परमार्थ या शब्दांनी लागतो. अल्टिमेट रियालिटी, अल्टिमेट ट्रूथ, या कोणतं ते परम सच्च आहे त्या अर्थाने त्यांचा शब्द, त्याचं मीनिंग लागतं. म्हणून ते खूप डिफिकल्ट आहे आणि म्हणून त्यांचे डेफिनेशन्स समजून घेणं खूप जरुरी आहे. तर अभिधम्मत्त संग्रहो मध्ये जर आपण बघितलं, तर इट्स ऍक्च्युअली अ ग्लॉसरी ऑफ टर्म्स. म्हणजे जे शब्द वापरले गेले आहेत त्याचंच तिथे व्यवस्थित परमार्थाच्या अर्थाने, बारकाईच्या अर्थाने त्यांना कंपाईल करण्यात आलं किंवा डिफाईन करण्यात आलं, आपण असं म्हणू शकतो. कारण ते व्यवस्थित समजलं तर मग ते 7 पुस्तकं जे आहेत अभिधम्माचे, अभिधम्म पिटकचे, ते सुद्धा आपण व्यवस्थित समजू शकू. तर अभिधम्मत्त संग्रहो हे पुस्तक अ, जेव्हा लिहिण्यात आलं तेव्हा 50 पानाचं होतं सुरुवातीला आणि नंतर ते 80 पानापर्यंत गेलं. तर आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये पण डेव्हलपमेंट झाली या पुस्तकामध्ये पण. आणि भंतेंनी हे पुस्तक सुरू म्हणजे त्यांनी हे जे काम घेतलं आपल्या हातामध्ये, अभिधम्मत्त संग्रहोचं, तर हे काम सुरू करायच्या आधी त्यांचे हे स्तुती वचन म्हटले आहे, वर्ड्स ऑफ प्रेज, म्हणजे स्तुती. कोणाची स्तुती केली इथे? तर अनिरुद्ध थेरांनी रत्नाची स्तुती केलेली आहे, तिन्ही रत्नांची स्तुती केली आहे. सम्मा संबुद्धम अतुलं ससद्धम गण उत्तमं अभिवादीय भासिसं अभिधम्मत्थ संगहं. तर अनिरुद्ध थेरांनी म्हटलं आहे की हे जे अभिधम्मत्त संग्रह, हे पुस्तक जे आहे, हा संग्रह जो लिहित आहे, जो बोलत आहे भासिसंग, तर सगळ्यात आधी मी सम्मा संबुद्धांना नमन करतो. तर सम्मा संबुद्ध कसे? तर अतुलनीय आहेत. सम्मा संबुद्ध अतुलनीय आहेत. त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाही. अभिधम्म जो क्षेत्र आहे, हा क्षेत्रच सम्मा संबुद्धांचा आहे, दुसरं कुणाचाच नाही. फक्त सम्मा संबुद्ध सांगू शकतात अभिधम्म. बाकी कोणीच शब्दामध्ये अभिधम्म मांडू शकत नाही. इवन पचेक बुद्ध जरी असले तरी पण ते शब्दांमध्ये अभिधम्म मांडू शकत नाही. तर सम्मा संबुद्ध त्यांच्यासारखं दुसरं कोणी पण नाही या जगात. आणि इतका डीप अभिधम्म, म्हणजे इतकं डीप सायन्स जे आहे आपल्या मनाचं, ते तथागतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर सगळ्यात आधी तथागतांना वंदन करतात ते. आणि मग ससद्धम्म गण उत्तम. तर सद्धम्म जो आहे तो इथे इथे त्यांनी म्हटलं आहे तिन्ही गोष्टींना, पर्यत्ती, पटिपत्ती आणि पटिवेधन, तिन्ही गोष्टींना त्यांनी सद्धम्म म्हटलेलं आहे. कारण जेव्हा आपण धम्म शिकतो तेव्हा या तिन्हीचा बरोबरीत इम्पॉर्टन्स आहे, तिन्ही गोष्टींचं. तर तर मग त्यांनी सद्धम्म म्हटलं आहे आणि मग म्हटलं आहे गण उत्तमं. गण म्हणून म्हणजे ग्रुप, एक एक समुदाय. आणि उत्तमं, सगळ्यात उत्तम गण. तर सगळ्यात उत्तम गण कोणता? तर आर्य संघ. आर्य संघ जो आहे, जो भगवान बुद्धांनी इथे या पृथ्वीवर स्थापित केलेला आहे, जो जो भिक्खू संघ आहे. तर नॉर्मली जे भिक्खू संघ असतात, जो भिक्खू संघ असतो त्याला समुती संघ म्हणतात. पण जे 4 स्टेजेसला प्राप्त झालेले आहेत, जे 4 आर्य स्टेजेसला प्राप्त झाले आहेत, जसे सोतापन्न, सगदागामी, अनागामी, अरहत, त्यांना उत्तम
पुरेसं म्हटलेलं आहे, नाही का? गण उत्तमं. तर म्हणून पहिल्या 2 शब्दांमध्ये तथागत, सम्मा संबुद्ध, धम्म, सद्धम्म आणि आर्य संघ यांच्या प्रती त्यांनी आपले स्तुती वचन केले. यांना नमन करून, अभिवादन करून ते भाष्य करत आहेत अभिधम्मत्त संग्रहाचं, असं आपण समजू या गाथेला. आणि दरवेळेस जेव्हा आपण क्लास करू तेव्हा आपण या गाथेनी, नमो तस्स नंतर आपण या गाथेनी सुरुवात करू क्लास. बरं, तर आता आपण का बरं तथागतांना कोणतं पण काम करायच्या आधी आपण पण तथागती रत्नांना वंदन करतो? का करतो आपण? कारण एक तर सगळ्यांना माहिती आहे की तथागत जे आहेत आपले बुद्ध, ते त्यांनी धम्म अशा शब्दांमध्ये सांगितला, इतका कठीण शब्द धम्म जो आहे इतका सोपा करून आपल्याला सांगितला 4 आर्य सत्यांमध्ये. संपूर्ण धम्म 4 आर्य सत्यात त्यांनी सांगितला. समजायच्या त्याच्या वेगवेगळ्या लेव्हल्स आहेत, वेगवेगळी पातळी आहेत, पण इतका व्यवस्थित त्यांनी सांगितलेला आहे आपल्याला. आणि ते भेषज गुरु पण आहेत, म्हणजे ते मेडिसिन पण आहेत. जे मनुष्य आहेत किंवा प्राणी मात्र आहेत, त्यांच्या दुःखाचं निवारण करायचं औषध तथागत देतात, म्हणून त्यांना भेषज गुरु पण म्हटलेलं आहे. आणि ते अतुलनीय आहेत आणि म्हणून ते वंदनीय आहेत. त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाही आहे. तीरत्नांना वंदन करून खूप पुण्य, महापुण्य प्राप्त होतात या कुशलकम्मानी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पण अडथळे आपल्या कामामध्ये येतात ते अडथळे निघून जातात, म्हणून आपण नमन करतो तथागतांना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काम हाती घेतलेलं आहे ते सक्सेसफुली आपण पूर्ण करू शकतो. ते काम तथागतांना वंदन करून, एवढी शक्ती आहे आपल्या या वंदनमध्ये जे आपण त्रिरत्नांसाठी करतो, बुद्ध, धम्म, संघ. आणि बुद्धांमुळेच आपल्याला धम्म आणि संघ पण मिळाला. म्हणून सगळ्यात जास्त आपली कृतज्ञता जी असते ती तथागतांसाठी असते, सम्मा संबुद्ध बुद्धांसाठी आहे. तर बुद्धांची शिकवण कशी आहे? अभिधम्म जी आहे ती बुद्धांची शिकवण आहे, बुद्धांचं क्षेत्र आहे. आणि बुद्धांचं हे सब्बैव ज्ञान आहे, ओमनिसेंट नॉलेज बुद्धांचं. फक्त सम्मा संबुद्धांमध्ये ही कपॅसिटी आहे की ते आपल्याला अभिधम्म देऊ शकतात. दुसरे कोणीच परमत्थ सच्च शब्दांमध्ये मांडू शकत नाहीत किंवा ते शिकवू सुद्धा शकत नाहीत. आणि पचेक बुद्ध ते त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे हे पूर्ण अर्हत पदापर्यंत, पचेक बुद्धांच्या त्या स्टेजपर्यंत, तरी पण ते एक्सप्लेन करू शकत नाहीत, ते दुसऱ्यांना बोलून सांगू शकत नाहीत. आणि कोणामध्येच ही क्षमता नाही आहे, अग्रसावक असो किंवा अजून दुसरे कोणी सुद्धा असो, पचेक बुद्ध सुद्धा असो, ही दुसऱ्या कोणामध्ये ही जेव्हा सम्मा संबुद्ध या धर्तीवर येतात त्यावेळेस आपल्याला धम्म आणि अभिधम्म दोन्ही पण ऐकायला मिळतो. त्याच्याशिवाय आपण धम्म अभिधम्म हे काही पण नसतं, अंधार असतो पूर्ण. तथा सम्मा संबुद्ध आल्यानंतर आपण पण आज बरेच आपण असं म्हणू की आपल्याला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली हे ऐकायची, तर आपण ऐकायला पाहिजे. आणि अजून इम्पॉर्टंट गोष्ट अभिधम्माबद्दल ही आहे की तथागत जेव्हा देवलोकात धम्म सांगतात तर एक म्हणजे बरोबर 3 महिन्यासाठी कंटिन्युअसली बसून ते ऐकतात देवलोकातले, देवलोक मधले. तर मग आणि का बरं असं की ते त्याच सेम पोस्चर मध्ये बसून न हलता, न चेंज करता आपलं पोस्चर ते वन स्ट्रेच मध्ये ऐकू शकतात. तर मग आपलं पण हे एवढं एक असं होतं की आज आपण धम्म बोलत आहे आणि ऐकत आहे आणि आपण सगळे धम्म शिकत आहे या प्रोसेसमध्ये, अभिधम्म शिकत आहे. तर आपलं पण हे असं एक काहीतरी, जर आपल्याला अभिधम्म शिकायचं आहे तर आपण पण या गोष्टींना लक्षात ठेवायला पाहिजे की असंच 1 तासासाठीच का होईना, पण आपण पण एक मेडिटेशन केल्यासारखं ऐकायला पाहिजे. कारण ही खूप खूप बहुमूल्य गोष्ट आहे. बहुमूल्य म्हणण्यापेक्षा याचं काही मूल्यच नाही आहे. तर हे खूप आपल्या सगळ्यांचे पुण्यकर्म आहे की आपण अशा स्थितीमध्ये जन्माला आलो आहे की आपल्याला
ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे की आपण धम्म ऐकू शकू, अभिधम्म ऐकू शकू. तर अभिधम्म म्हणजे अ, सगळेच भंते जे आहेत म्यानमारचे, ते नेहमी प्रोत्साहित करतात, की अभिधम्म अभ्यास करायला पाहिजे आपण आणि खूप प्रेमाने आणि खूप इंटरेस्टनी, उत्साह जागून मनामध्ये असं सोमनस्स, खुशीनी, सोमनस्स चित्त, प्लेझंट चित्त असं करून आणि अभिधम्म आपल्याला समजो किंवा नको समजो, पण ते शब्द जे कानावर पडतात, त्याच्याने खूप फरक पडतो. सारिपुत्त थेरांचे जे शिष्य होते, ते आधीच्या जन्मामध्ये जे वटवाघूळ होते, त्यांच्या कानावर 2च शब्द पडले होते, पंचखंड आणि धातू हे 2च शब्द आणि त्याच्यानंतर ते अ, अं, सारिपुत्त म्हणजे तथागतांच्या सम्मा संबुद्धांच्या वेळेस सारिपुत्त थेरांचे 500 शिष्य म्हणून जन्माला आले, असं असं समज आहे. तर हे शब्द पण कानावर पडणं म्हणजे आपल्या आपले कुशल कर्म किती होतात ते आपण समजू शकतो. तर ही काळाची गरज सुद्धा आहे, की आपण शिकायला पाहिजे अभिधम्म जर अवेलेबल आहे तर. आणि अभिधम्माचा आपल्याशी डायरेक्ट संबंध आहे. अ, आता की इतकं अतिशय डीप नॉलेज आहे, तर आपल्याला तर ते एकदम तर येणार नाही. हळू-हळू, हळू-हळू स्टेप बाय स्टेप येईल. तर आपल्या स्वतःबद्दल ती इन्फॉर्मेशन आहे, की मी की की जन्म कसा होतो, मृत्यू कसं होते, कशी होते आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये आपण जे कॉन्शियसनेस आहे, जे चित्त आहे आपलं, जे आजूबाजूला होत आहे याची समज जी आपल्याला होत आहे, आपल्यासोबत काय होत आहे ती जी समज येते आपल्याला, जे आपण समजतो कधी चांगलं होत आहे आपल्यासोबत, कधी नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा समजायच्या हे अभिधम्म आहे. म्हणून स्वतःसाठी सुद्धा आपण अभिधम्म शिकायला पाहिजे. आणि आपण आपल्या एन्व्हायर्नमेंट बद्दल पण समजू शकतो. याच्यामध्ये सोसायटी बद्दल पण या सगळ्या गोष्टींसाठी हेल्पफुल आहे, की आपण कसं व्यवस्थित वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे आणि आपल्या चित्तावर आपण जे संवर म्हणतो, आपण जे सील पालन करतो, ज्या संवरच्या गोष्टी आहेत, त्या कशा कशा आपल्या चित्तामध्ये अवेअर राहून आपण ते बघायला पाहिजे, की आपण बरोबर धम्माच्या अनुसारच वागत आहे ना, कुशल कर्माच्या अनुसारच वागत आहे ना, ह्याची आपल्याला जाणीव ठेवायसाठी अभिधम्म खूप खूप हेल्पफुल आहे. आपण पुढे पण बघू, की अभिधम्म विपස්සनामध्ये किती हेल्पफुल आहे. कारण विपස්සनामध्ये सुद्धा जे सांगितलेलं आहे, जी टेक्निक आहे, ही डायरेक्टली लिंक्ड आहे अभिधम्माशी. तर त्या दिवशी भंतेंनी पण आपल्याला सांगितलं, की विपස්සना आणि अभिधम्म डायरेक्टली लिंक आहे. जर जर अभिधम्म आपण सेव्ह केलाय, प्रोटेक्ट केलेला आहे, तर विपස්සना टेक्निक सुद्धा प्रोटेक्ट होते. आणि तर त्याप्रमाणे म्यानमारमध्ये हे दोन्ही पण इतक्या व्यवस्थित इतका काळ निघून गेला, पण तरी पण आजपर्यंत ती लाईनेज जी आहे तथागतांपासून आलेली, ती त्यांनी मेंटेन केलेली आहे. त्याच्यासाठी आपण खूप खूप थँक खूप खूप ग्रॅटिट्यूड ठेवूया. आणि आज पूर्ण जो अभिधम्म मिळत आहे जगाला, तो तिथूनच मिळत आहे. बाकी देश पण आहेत श्रीलंका, थायलंड वगैरे. पण मधामधातल्या काळामध्ये तो तेवढा नाही प्रिझर्व्ह करण्यात आला, जेवढं म्यानमारमध्ये प्रिझर्व्ह करण्यात आलं. तर ही एक बाब आहे. तर आज तर आपल्याला सगळीकडूनच अभिधम्म जिथून पण ऐकायला मिळतं, तर आपण समजायला पाहिजे. तर अभिधम्म अजून डायरेक्टली निब्बाणाला टच करतं. डायरेक्टली निब्बाणाला टच करतं अभिधम्म. कारण जे टीचिंग आहेत, आपण जर हळू-हळू आपण एक-एक, एक-एक पावलांनी जर आपण पुढे गेलो, तर आपल्याला समजेल की कसं आपण इथे जे पुढे मग सांगितलेलं आहे विपස්සना समर्थ 2 प्रकारे सांगितलेली आहे. अ, समाधी. तर त्याप्रमाणे आपण समजू शकतो की कसं डायरेक्टली अभिधम्म विपස්සनाला निब्बाणाला टच करतं. चक्षु उत्पादी, आलोक उत्पादी आपल्याला त्या जसं-जसं अभिधम्मा अ, आपण शिकत जातो किंवा आपण जसं-जसं प्रॅक्टिस करत जातो पटीपत्तीची, ध्यान साधनेची, तर तसं-तसं आपल्याला समजत जातं हे सगळं जसं पण प्रकट होतं आपल्यासमोर अ, आपल्या आतमध्ये बघत-बघत. आणि अं, विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक हे कसे आहेत? तर ॲक्चुअली तसं बघितलं तर सत्य दोन्ही याच्यात आहे. जे सत्य सांगितलेलं आहे ते ते तर तेच आहे. 4 आर्य सत्यच आहेत. सुत्त पिटकमध्ये बघा, अभिधम्म पिटकमध्ये बघा. पण ॲक्चुअली इथे
अभिधम्मामध्ये फरक हा आहे की कोणी व्यक्तिविशेष बद्दल किंवा आपल्या सांसारिक गोष्टींबद्दल बोलण्यात येत नाहीये. तर कसं बोलल्या येत आहे, तर अल्टिमेट रियालिटीज काय आहे, जे नेचरचा लॉ काय आहे, जो सगळ्यांना म्हणजे मनुष्य असो, प्राणी असो, म्हणजे कोणते सत्व असो किंवा कोणते वस्तू का नसो, सगळ्यांसाठी अभिधम्माचे जे बेसिक कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, बेसिक एकदम जसं आपण ॲटम्स म्हणतो, ते बेसिक मानलं जातं ना, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि अजून पुढे पण आहे हेप्टॉन्स, लेप्टॉन्स, हायपरॉन्स, न्यूरॉन, ते सगळे पण आहेत. पण ते खूप क्षणिक आहेत. पण आपण बेसिक जे अंडरस्टँड करतो ॲटम्स मध्ये, आपण ॲटम्स धरूया. तर छोटा एक कलाप म्हणून, तर जसं इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स असतात एका ॲटम मध्ये, तसा एक अठ्ठ कलाप. तर त्या कलापामध्ये नेमकं काय आहे, रूपकलापामध्ये काय आहे, किंवा जे आपल्या मनाचे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, नाम, त्याचे कोणते भाग आहेत, चित्त आहे, चेतसिका आहेत, हे काय आहे. तर अशा बेसिक कॉन्स्टिट्युएंट्स जे सगळ्या वस्तूंमध्ये आहेत, मनुष्य जीवित असो किंवा नसो, त्या सगळ्या वस्तूंमध्ये आहे, त्याच्याबद्दल अभिधम्मामध्ये सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू द नॅचरल लॉ, हे निसर्गाचा नियम जो आहे, तर आपण निसर्गाचा नियम हा समजू शकतो अभिधम्म शिकताना. आणि म्हणून अभिधम्म ही निसर्गाची भाषा आहे, आपण असं पण समजूया. कधी कधी आपल्याला शब्द नाही पण समजले, पण आपण जेव्हा ध्यान साधना करतो, तर तेव्हा आपल्याला जे जे पुढून येतं, जे आपण अनुभव करत असतो, त्याच्यातून आपल्याला कमीत कमी निसर्गाची प्रक्रिया तरी समजायला लागते. तर अभिधम्म पीठकमध्ये जसं आपण बघितलं, तिसऱ्या संगीतीनंतर 7 पुस्तकं आहेत. धम्मसंगिनी, मातिका आहेत, त्याच्यामध्ये विभंग आहे, तर त्याला धम्म हृदय म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये झान, अर्य, अठ्ठंगी, कोमग्गो, अपमान, अपमय्य हे सगळं सांगितलेलं आहे. धातू कथा आहे तिसरं पुस्तक, त्याच्यामध्ये खंड, आयतन, धातू याच्याबद्दल आहे. पुग्गल पंयतीबद्दल, पुग्गल पंयती पुस्तकामध्ये पुग्गल म्हणजे व्यक्ती. तर कसं आहे, अभिधम्म कसं बोलत आहे आपल्याशी, की ते कोणत्या व्यक्तिविशेष बद्दल नाहीये, पण एखाद्या व्यक्तीचे गुणधर्म, म्हणजे जसं क्रोध आहे किंवा असे काही काही ज्या एखादा व्यक्ती जो असतो खूप क्रोधी असतो, तर अशा अशाबद्दल, अशा पर्सनॅलिटी बद्दल हे कोणती पंयती आहे, कोणतं कन्सेप्ट आहे. पंयती म्हणजे कन्सेप्ट, म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण कसं समजतो त्या गोष्टीला. तर 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 त्याबद्दल पुग्गल पंयतीमध्ये दिलेला आहे. आणि कथावथू आपण ऑलरेडी बोललो याच्याबद्दल, की महामोगलीपुत्त तिस्सथेर यांनी कथावथू जे कॉन्ट्रोवर्शियल पॉइंट्स होते त्या काळामध्ये, तिसऱ्या संगीतीच्या वेळेस त्याच्यावर त्यांनी लिहिलं. पण असं समज आहे अजून अकॅडमिशियन्सचं, स्कॉलर्सचं, की कथावथू पण एक असं जे तथागतांनी त्यावेळेस सांगितलं होतं की ह्या गोष्टी होऊ शकतात, त्या त्या गोष्टींवर आधारित महामोगलीपुत्त तिस्सथेरांनी हे पुस्तक लिहिलं आहे, म्हणून त्यांनी ते इन्क्लूड केलं आहे अभिधम्म पीठकमध्ये. आणि मग 6वं पुस्तक यमक आहे, त्याच्यामध्ये जोडी आहे ना, बुक ऑफ पेअर्स म्हटलं आहे. जसं मूल काय आहे, खंड काय, आयतन, धातू, हे जोड्या ज्या आहेत त्याच्याबद्दल आहे. आणि पठ्ठान हे एवढ्या वरच्या 6 पण पुस्तकं जे आहेत ते ते तथागतांनी रत्नाघरमध्ये त्यांना बोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी चिंतन केलं होतं. पण पठ्ठाणचे पुस्तक आहे जे 24 पच्चय वर आधारित आहे, कंडिशनल रिलेशन्स ज्याला आपण म्हणतो. आणि खूप इम्पॉर्टंट म्हणजे जे हे इतकं इम्पॉर्टंट पुस्तक मानलं जातं तथागतांनी जे सांगितलंय की कसे हे कंडिशन्स जे आहेत ते कसे काम करतात, हेतू पच्चय, आरमण पच्चय, अधिपती पच्चय, हे सगळे जे कंडिशन्स आहेत 24, हे कसे काम करतात, तर त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे याच्यामध्ये. तर जेव्हा तथागतांनी पठ्ठाण पुस्तकाचं चिंतन केलं, त्यावेळेस त्यांच्या शरीरातून 6 रन्सिया निघाले. तर ते रेज निघाले त्यांच्या बॉडीमधून, जे नील, पीत, लोहित, ओदात, मंजेठ, पबासरा, उभास. तर हे जे नील, पीत, लोहित म्हणजे हे जे फ्लॅगचे कलर्स बनवले आहेत ना श्रीलंकेमध्ये, श्रीलंकेनी, तर ते फ्लॅगचे कलर्स हे 6 रन्सिया आहे तथागतांचे. हे 6 रेज आहेत तथागतांचे. कोणते? निळा आहे, पिवळा आहे, लाल आहे, पांढरा आहे आणि पिंक मंजेठ आहे. आणि या सगळ्यांना मिक्स करून जो एक कलर बनतो, तो भासर एक कलर आहे, तो मिक्स आहे. 6 या 5ही, 1 2 3 4 5ही कलर्सचा मिक्स हा 6वा कलर आहे. तर
तर म्हणून आपण बघतो ना ते छोटे छोटे ते म्हणजे 6th रो जी आहे आपल्या फ्लॅगवर, ती त्या सगळ्या कलर्सचा एक 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 पोर्शन आहे. तर हे 6 रेस तथागतांच्या शरीरामधून निघाले जेव्हा त्यांनी पठ्ठानं सांगितलं तेव्हा. आणि आता अभिधम्म अट्टकथामध्ये बरेच टीका सुद्धा लिहिण्यात आले अभिधम्माबद्दल. म्हणजे अ, बुद्धघोषांनी पण थेर बुद्धघोष आचार्य बुद्धघोषांनी त्यांनी अठ्ठसालिनी ती धम्मसंगिनीबद्दल लिहिलेली आहे अट्टकथा. समूह विनोदिनी विभंगबद्दल लिहिलंय. पंचप्रकरण हे बाकीचे 5 पुस्तकं आहेत त्याच्याबद्दल त्यांनी अट्टकथा लिहिली आहे. आणि बरेच कॉमेंट्री, सब कॉमेंट्री म्हणजे टीका, अनुटीका पण आहेत याचे. तर म्यानमारमध्ये पण मला वाटतं 9 आहे की काय. तर अशा म्यानमारमध्ये पण बऱ्याच टीका आहेत लिहिलेल्या अभिधम्मावर. आणि आणि एक आहे जी भंते धम्मानंद कोसंबी, त्यांनी पण एक टीका लिहिलेली आहे, नवनीत टीका म्हणून. तर तर हे हिंदीमधलं आपण म्हणू शकतो. मला वाटतं धम्मानंद कोसंबी मी वाचलं नाहीये, पण ते मराठीमध्ये पण असू शकतं. आपल्याला बघावं लागेल कोणत्या लँग्वेजमध्ये, पण तुम्ही रेफर करू शकता ते. आणि मराठी आणि हिंदीमध्ये आपल्याला फार कमी पुस्तकं मिळतात अभिधम्मत संग्रहोचे. तर 30 थेर म्हणून एक आहेत, ज्यांनी अभिधम्मत संग्रह त्याच्यावर पण त्यांनी पण लिहिलेलं आहे. पण ते पुस्तक सुद्धा मला नाही मिळालं. मला फक्त इन्फॉर्मेशन मिळाली ऑनलाईन. बरं. तर आता हे जे बुक्स आहेत, हे जे अभिधम्माचे जे 7 पुस्तकं आहेत, तर हे 9 चॅप्टर्स जे लिहिण्यात आले आहेत अभिधम्मत संग्रहमध्ये, तर ते काइंड ऑफ एक नोटबुक आहे, आपल्यासाठी एक रेफरन्स बुक आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थ दिलेला आहे. अभिधम्मामध्ये जे शब्द आहेत अभिधम्म पिटक मधले, त्या शब्दांचा अर्थ दिलेला आहे. आणि हे इतकं डिफिकल्ट आहे म्हणून भंतेंनी ते 7 पुस्तकांचा अभ्यास करण्यासाठी अभिधम्मत संग्रहोचा च्या अर्थांचं विवरण केलेलं आहे अभिधम्मत संग्रहोमध्ये. आणि नारद थेर जे आहेत महाथेर, त्यांचं पुस्तक आहे अभिधम्मावर इंग्लिशमध्ये. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की धम्म जो आहे तो खूप खूप वेगळ्या वेगळ्या अर्थांनी म्हटलेला आहे. खूप पर्यायवाची अर्थांनी इथे वापरण्यात आलेला आहे जनरली समुती सच्चमध्ये म्हणजे सुत्तांतमध्ये. आणि त्याचा मूळ शब्द जो आहे तो धर धारेतिथी धम्म म्हणतो ना आपण, म्हणजे डेफिनेशन आहे त्याचं. तर धर म्हणजे धरून ठेवणे, होल्ड करणे, सपोर्ट करणे, धरून ठेवणे. धम्म धरून ठेवणे म्हणजे त्याला पण एक क्षमता लागते. आणि हे धरून ठेवणे केव्हापर्यंत, तर निब्बाणापर्यंत धम्म धरून ठेवायचं आहे. जे आपण शिकतो धम्म आणि अभिधम्म, हे जे पण आपण शिकत आहे ते धारण करायसाठी आहे आपल्याला. आणि आपण ऑलरेडी बघितलं की अभिचा अर्थ काय आहे, अतिरेक, धम्म अतिरेक आणि धम्म विशेष. तर ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि हे नारद महाथेर म्हणतात की आपल्याला धम्म मुक्तताच्या अवस्थेपर्यंत नेणारा आहे, म्हणून हायेस्ट डॉक्ट्रिन आहे, खूप मोठी शिकवण आहे. आणि सुत्त पीठक आणि विनय पीठक मध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षाही जास्त सांगितलेलं आहे याच्यामध्ये. म्हणून आपण म्हणून ते म्हणतात की हे अभिधम्म असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये मेथड पण जी आहे अभिधम्माच्या शिकवण्याची ती एकदम वेगळी आहे. खूप मॅथमॅटिकल पण आहे याच्यामध्ये. ही शिकवण अशी आहे, ही जसं की सुत्तांमध्ये तथागत आपल्याला सांगतात, उदाहरणं कसे देतात, सिमिलीजचा वापर करून, कधी कधी मेटाफर्स म्हणजे एक पर्याय, एक त्या सारखे उदाहरणं देऊन आपल्याला एक्सप्लेन करतात सुत्तांमध्ये. पण अभिधम्मामध्ये तसं नाहीये. अभिधम्मामध्ये त्या गोष्टीला खूप बारीक 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 करून मग शेवटच्या लेवलवर म्हणजे जे परमार्थ सत्य आहे फायनली त्या बेसिसवर. तर याच्यामध्ये बरंच काही काउंटिंग पण आहे, नंबर्स काउंटिंग आहेत, थोडंसं मॅथमॅटिक्स पण आहे. पण त्याच्याने काही घाबरण्याची गरज नाहीये. जरी आपल्याला ते अर्थ जरी त्याचा समजला ना त्या शब्दांचा, तर तरी पण खूप मोठी गोष्ट आहे.
कधी कधी आपल्याला असं होतं की अरे या चित्तामध्ये पय्या आहे. पय्या म्हणजे आपण ते समजून ग्रहण करत आहे. कधी कधी आपण बघतो की हे चित्त खूप प्रसन्न चित्ताने केलेलं आहे, मग त्याला आपण म्हणतो सोमनस्स आहे. तर असं करून असं आपलं आपण एक 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 शब्दाचा अर्थ समजूया इन ड्यू कोर्स ऑफ टाइम. आता जसे क्लासेस होतील आपले. तर अजून शुद्धपीठक विनयपीठक मध्ये जे कन्व्हेन्शनल समुती सच्च म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये मनुष्य, प्राणी असे वगैरे शब्द वापरलेले आहेत. इवन वस्तूंचे पण शब्द, झाड वगैरे. पण अभिधम्म पीठकमध्ये ते आहे मायक्रोस्कोपिक अनालिसिस केलेलं आहे. बारकाईवर त्याचं अनालिसिस केलेलं आहे आणि खूप अबस्ट्रॅक्ट टर्म्स वापरलेले आहेत. जे टर्म्स जे शब्द सुत्तांत पीठकमध्ये नाही असे शब्द वापरलेले आहेत. तर म्हणून आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे आपण क्लास म्हणजे जेव्हा आपण अभिधम्मत्त संगहो पुस्तक वाचत आहे. आणि दुसरी गोष्ट धम्मसंगिनीमध्ये बुद्धघोषांनी अठ्ठसालिनी या याच्या अठ्ठसालिनीमध्ये जी अट्टकथा आहे धम्मसंगिनीची, त्याच्यामध्ये ते धम्माचं डेफिनेशन असं देतात, अत्तनो स्वभावं धारेंती ती धम्म. आपण आधी बघितलं की धारेती ती धम्म म्हणजे आपण धरून ठेवतो तो धम्म, पण इथे अभिधम्मचं पुस्तक आहे धम्मसंगिनी. आणि याच्यामध्ये बुद्धघोष थेर म्हणतात की अत्तनो स्वभावं धारेती, आपला स्वतःचा स्वभाव निसर्गाच्या नियमाप्रमाणे जो आतमधला स्वभाव आहे आपला, त्याचं धारण म्हणजे ते धारण करणं म्हणजे धम्म, असं डेफिनेशन दिलेलं आहे अठ्ठकथामध्ये. म्हणजे अठ्ठसालिनीमध्ये धम्मसंगिनीची जी अठ्ठकथा आहे, अठ्ठसालिनी जी बुद्धघोषांनी लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये धम्माचं डेफिनेशन असं दिलं आहे. आणि पुढे अजून इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की जेव्हा पण आपण एखाद्या गोष्टीला परमार्थ म्हणून बघत आहे, तर नेहमी ते फोर फोल्ड असतं, 4 प्रकारे असतं. ते कसं 4 प्रकारे असतं, तर त्याचे लक्षण असतात, त्याचे रस असतात, पचुपठ्ठान आणि पदठ्ठान, हे 4 प्रकारे. आणि हे कुठून आपल्याला मिळतं, तर सगळ्यात सुरुवातीचे जे पुस्तक आहेत, ओल्ड टेक्स्ट जे समजल्या जातात ना आज, की ते पेटकोपदेश किंवा नेथी प्रकरण, हे सगळ्यात सुरुवातीचे आहेत. म्हणजे अर्ली बुद्ध म्हणजे त्या वेळेस पासून आलेले म्हणजे अर्लीएस्ट टेक्स्ट असं समजलं जातं. तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की लक्षण, रस, पचुपठ्ठान आणि पदठ्ठान हे जे आहेत, म्हणजे लक्षण म्हणजे लक्षण, त्या त्या गोष्टीचे त्या टर्मचं, ते जी टर्म आहे त्याचे लक्षण कसे आहेत. आणि रस काय आहे म्हणजे फंक्शन, ते कसं कसं ऑपरेट होतं, ते मॅनिफेस्टेशन कसं उत्पन्न होतं आणि कसं त्याचं कॉज काय आहे. कारण धम्म म्हणजे कोणता पण असो, धम्म असो किंवा अभिधम्म असो, तथागतांनी जो आपल्याला धम्म सांगितलेला आहे, हे समजणं म्हणजे कॉज समजणं आहे, कारण समजणं आहे. हे आपल्याला समजायला पाहिजे की कधी पण आपण धम्म शिकत आहे, तर हे कोणत्या कारणाने आहे, कशामुळे आहे, हे कारण समजलं तर त्या कारणाचं निवारण करता येतं आणि त्या गोष्टीपासून आपल्याला फ्री होता येतं. तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यामध्ये. आता 2 टाईपचे अर्थ सांगितलेले आहे. जसं आपण आधी म्हटलं परमार्थ सत्य, परमत्थ अल्टिमेट सत्य, आणि दुसरं म्हणजे पय्यती म्हणजे समुती सत्य. म्हणजे जसं आई, वडील, झाड, आपण जोपर्यंत आपण परमत्थ शब्दांच्या म्हणजे चित्त चेतसिका रूप निब्बाण असं म्हटलंय ना परमत्थ, तर या शब्दांना वापरून आपण एखादी गोष्ट समजू शकत नाही. आपल्याला थोडीशी पय्यती तिथे लावावी लागेल, ऍड करावी लागेल, एक सेंटेन्स बनवायला, एक ग्रॅमरसाठी, एक अर्थासाठी किंवा एका वस्तूला सांगायसाठी. जरी ती वस्तू चित्त चेतसिका आणि रूप या 3 गोष्टींनीच बनलेली आहे, तरी पण ती वस्तू आपल्याला समजायसाठी, संबोधन करायसाठी आपल्याला पय्यतीचा वापर करावा लागेल. तर 2 प्रकारची पय्यती आहे, सद्द पय्यती, अत्थ पय्यती, अशी 2 प्रकारची पय्यती आहे. तर सद्द पय्यती म्हणजे शब्द, त्याला आपण काय संबोधन म्हणून म्हणतो, आणि अत्थ पय्यती म्हणजे मीनिंग त्या शब्दाचं. तर आपण असं म्हणूया की सद्द म्हणजे लेबल जे लावतो ना आपण, जसं कम्प्युटर, जसं टेबल, जसं लाईट, हे जे लेबल्स आपण लावतो त्याला शब्द म्हणू शकतो आपण. तो शब्द बोलला की ते शब्द कानावर पडले की आपल्याला त्या त्या वस्तूबद्दल एक ओव्हरव्ह्यू माहिती मिळून जाते. अच्छा,
मनुष्य, मनुष्य म्हटलं तर अच्छा त्याचे 2 हात, हे सगळं आहे, म्हणजे एक वर्णन आहे त्या त्या व्यक्तीचं. तर असं जर असं आपण म्हणू शकतो हे लेबल आहे. हे सद्य किंवा नामपंयती पण म्हणतात सद्यपंयतीला. आणि अर्थपंयती काय आहे? तर मीनिंग, त्याचा अर्थ काय होतो? कशा अर्थाने, म्हणजे कोणती आयडिया आहे त्याच्या मागे? मनुष्य म्हणजे कोणती आयडिया आहे त्याच्या मागे? लाईट म्हणजे कोणती आयडिया आहे त्याच्या मागे? म्हणजे प्रकाश देणारी वस्तू लाईट, है ना? तर ही ही मीनिंग आहे त्याचं. तर अशा पद्धतीने ह्या पय्यती आहेत. 2 आपल्याला या पय्यतीचा पण आपण वापर करूया समजताना. तर म्हणून परमर्थ आणि पय्यती किंवा परमर्थ सच्च आणि समुती सच्च, ही 2 व्होकॅब्युलरी याच्यामध्ये. तर याची पोझिशन आहे, याची स्थान आहे. स्थान कसं आहे? समुती सच्च म्हटलं तर समुती सच्च कन्व्हेन्शनल ना, लोकीय भाषेत. लोकीयमध्ये सांगितलेली गोष्ट आहे. सुत्त लोकीयमध्ये सांगितलेलं आहे. परमर्थ, परमर्थ कसं आहे? हे निब्बाणासाठीच सांगितलेलं आहे. हे निब्बाणच गोल आहे त्याचं. लोकुत्तर सच्च साठीच सांगितलेलं आहे. चित्त चेतसिका रूप निब्बाणच्या कॅल्क्युलेशन्सनीच ते बोललं गेलेलं आहे परमर्थ सच्च. तर असं आपण इथे हे समजू. आणि याच्यामध्ये हे जे स्थान आहे, तर तथागत, बुद्ध आणि अरहत हे यांना परमर्थाचं नॉलेज असतं. परमर्थ सच्च, लोकुत्तर ज्ञान असतं. पण त्यांची व्होकॅब्युलरी असते, जे शब्द ते बोलतात, ते वाक्य जे बोलतात, ते समुती सच्चने बोलतात. ते नामरूप जरी ते असले, ते सुद्धा नामरूपांनी बनले आहे. जर आपण बुद्ध म्हटलं तर तर बुद्ध पण परमर्थ नाही आहेत. बुद्ध आपण जे शब्द म्हटलं तर बुद्ध पण, तथागत बुद्ध हे मनुष्य आहेत. आणि मनुष्य एक स्टेजला पोहोचलेले आहेत, सम्मा संबुद्धाच्या स्टेजला. मग पण ते आहेत मनुष्य म्हणजे नाम आणि रूपानीच बनलेले आहेत. तर असं आपल्याला हे समजायला पाहिजे. आणि तथागत जेव्हा कोणाला संबोधन करून पण बोलतात तर ते समुती सच्चानीच बोलतात. पटाचाराला जर ते म्हणतात, ए ही भद्दे ना, ए भगिनी म्हटलं आहे पटाचाराला, सिस्टर आहे ना, बहीण बहीण म्हटलंय. तर तर तू जिथे आली आहे तिथे सामर्थ्य आहे, त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तुला दुःखातून मुक्त करायचा. तर असं तथागतांनी पटाचाराला म्हटलं. तर अशा ज्या गोष्टी आहेत, जे शब्द बोलल्या जातात, ते पय्यती किंवा समुती सच्चाच्या याच्यानेच बोलल्या जातात. मिलिंद पय्यामध्ये आपण एक छोटंसं बघूया. राजा आहे मिलिंद राजा. ते विचारतात म्हणते नागसेनना, की कोणती गोष्ट आहे जी तथागतांनी खूप डिफिकल्ट अशी गोष्ट कोणती केली आहे? तर इतकं सुंदर हे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणते नागसेननी, की 5 नद्यांचं नाव घेतलं आहे त्यांनी. गंगा, यमुना, अचिरवती आणि ते बाकीच्या. आणि त्यांचं पाणी जे समुद्रामध्ये येऊन मिळतं आणि एखादा व्यक्ती जर टेस्ट करतो ते पाणी, ते ओंजळीमध्ये घेऊन ते पाणी टेस्ट करणार समुद्रामधलं, जिथे 5ही नदींचं पाणी मिक्स झालेलं आहे. तर आणि आणि तो व्यक्ती सांगू शकेल, की अच्छा ही जी टेस्ट आहे ना, ही गंगा नदीच्या पाण्याची आहे. ही जी टेस्ट आहे ना, ही या नदीच्या पाण्याची, यमुनाची. तर असं जे सांगू शकतो, असं कोणी पॉसिबल आहे का असं सांगणं? तर तर राजा म्हणतो, "नाही, हे तर खूप डिफिकल्ट आहे आणि हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. दिस इज जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल." तर तर भंते नागसेन म्हणतात, की हे तथागत सांगतात. असं तथागत सांगतात. इतकं डिफिकल्ट का? म्हणजे हे अभिधम्माचं. म्हणजे कसं, की आपलं जे हृदय आहे, त्या हृदयामध्ये ओंजळ जर आपण घेतली, तर त्या ओंजळीमध्ये किती किती रक्त येतं? तेवढं रक्त एका वेळेस जर आपल्या हृदयामध्ये, म्हणजे ते मनामध्ये, मन आपलं हृदय च्या ठिकाणी आहे, हार्ट बेस है ना. तर तिथे जर ते रक्त आपण तेवढं क्वांटिटीचं रक्त घेतलं आणि ते तेवढ्या क्वांटिटीमध्ये जर आपल्याला तथागत सांगत आहेत, की हे चित्त आहे इथे उत्पन्न झालेलं आणि याच्यामध्ये ही चेतसिका आहे, याच्यामध्ये फस्स आहे, वेदना आहे, संज्ञा आहे, चेतना आहे, प्रीती आहे. ह्या चेतसिका आहेत त्याच्यामध्ये. अ, असं मोजमाप करून सांगतात तथागत, की 34 आहे, 33 आहे चेतसिका. तर असं वर्णन करून सांगतात, म्हणजे त्या पलीकडे जाऊन सांगितलेलं आहे तथागतांनी. ते तर डिफिकल्टच आहे. तर म्हणते नागसेन म्हणतात, की ते इम्पॉसिबल नाही.
तर भंते नागसेन शब्द वापरतात डिफिकल्ट आहे, दुःखर आहे, अशा गोष्टींबद्दल वर्णन केलेलं आहे मिलिंद पय्यामध्ये तथागतांच्या या उपलब्धीबद्दल. तर आपल्याला जरी तेवढं नाही, आपल्याला तर ते शक्यच नाही तेवढं येऊन तिथपर्यंत पोहोचणं, पण आपल्याला आज या क्षणी जेवढं थोडंफार आपल्या कानावर जातं तेवढं समजलं तरी पण आपण तिथे सुरुवात केली. एक एक वेळ येईल जेव्हा आपल्याला बरंच काही समजेल याच्यापेक्षा. तर मग पुढे आपण जाऊया. जस्ट टू हॅव एन इम्पॉर्टन्स की तथागतांचं संबंध ज्ञान काय आहे, एवढं आपल्या आपल्या आकलनाच्या बाहेरचं आहे, एवढं मी म्हणू शकते. बरं, तर पुद्गल म्हणजे एक इंडिव्हिज्युअल, त्याच्यामध्ये नाम आणि रूप आहे. तर नाम पण 4 आहे आणि रूप पण 4 आहे. तर नाम म्हटलं तर वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान हे 4 आहेत. वेदना म्हणजे फिलिंग, संज्ञा परसेप्शन म्हणजे दृष्टिकोन आपला, आणि संखार म्हणजे आपले फॉर्मेशन्स, जे आपण कर्म केले आहेत त्याचे जे इम्प्रेशन्स आहेत ते संखार आहेत. आणि विज्ञान, विज्ञान म्हणजे आपलं कॉन्शियसनेस, चित्त. विज्ञान म्हणजे चित्त. तर हे 4 नाम आहेत आणि रूप आहेत. तर रूप पण काय आपल्या सगळ्यांना माहित आहे, पंचखंड आहे, जे हे सगळं आपल्याला इव्हन सुत्तांमध्ये पण आपल्याला वाचायला मिळतं. तर पंचखंड जे आहे ते रूप आहे. त्याच्यामध्ये 4 महाभूत आहे आणि बाकी सगळे त्या 4 महाभूताचे डिराइव्ड मटेरियल्स आहेत. 24. तर पृथ्वी, आपो, तेजो, वायो आणि 24 डिराइव्ड मटेरियल्स. ते आपण जेव्हा जाऊ रूपमध्ये, रूप चॅप्टरमध्ये, तेव्हा आपण ते करू. तर ॲनिमल, तर प्राणी असो, कोणता पण प्राणी असो, मग मांजर असो, टायगर असो, कोणतं पण प्राणी असो, तर हत्ती असो, त्यांना नाम रूप असतं. नाम रूप आहे. इव्हन छोट्याशा किड्याला सुद्धा असू शकतं, पण त्याचं प्रमाण फार कमी असेल. नामचं प्रमाण फार कमी असू शकतं त्याच्यामध्ये. पण मनुष्य एक आहे ज्याच्यामध्ये नाम आणि रूप हे बॅलन्समध्ये आपण म्हणू, की ज्याच्याने आपण धम्म शिकू शकतो. आपले अकुशल पण आहेत, आपले कुशल पण आहेत, आणि ते दोन्ही पण आयडेंटिफाय करून आपण सतीमध्ये आपण कसं बॅलन्स करायचं स्वतःला, कसं धम्मामध्ये पुढे जायचं याचा विचार करू शकतो. आणि बाकी पण आहे, झाड आहे, झाडामध्ये फक्त रूप आहे, नाम नाही आहे. पुथुजन. आता 2 प्रकारचे पुथुजन आहेत. एक अंध पुथुजन आणि एक कल्याण पुथुजन. तर आपण तर पुथुजनच आहे. एक वेळ होती जेव्हा आपण काहीच आपल्याला माहिती नव्हतं धम्माबद्दल. आज आपल्याला बरंच काही माहिती आहे. आज आपण सगळेजण जे जुडले पण आहे ना इथे, हे जाणून जुडले आहे आपण, की आम्हाला अजून धम्म शिकायचं आहे. कारण धम्माचं महत्त्व कळलेलं आहे ऑलरेडी. आणि हे जे धम्माचं महत्त्व कळलं आहे ना, ही जी मनातून चेतना झाली आहे, की मला स्वतःहून लॉग इन करू दे, मला स्वतःहून ग्रुपमध्ये जॉइन होऊ दे. तर ही जी मनाची चेतना आहे अभिधम्म शिकायसाठी, ही चेतना खूप मोठा कुशलकर्म आहे एक. आणि हा जो कुशलकर्म आहे, हाच आपल्याला आपल्या शिकण्यामध्ये, आपलं नॉलेज, ज्ञान घेण्यामध्ये आपल्याला मदत करतं. तर हे जे पुथुजन आहेत, तर अंध पुथुजन म्हणजे जसं आता एखादा व्यक्ती आहे, आपण बघतो सोसायटीमध्ये, तर ज्यांना धम्म नाही माहित तेवढा, तर ते मला जायचं आहे, तो उठतो आणि जातो. पण एखादा व्यक्ती, अ, जो कल्याण पुथुजन आपण कोणाला म्हणतो, तर त्याला माहिती आहे त्या व्यक्तीला, की की थोडं-थोडं कसं आपल्याला धम्म समजत आहे. थोडं-थोडं फार हो का होईना, जसं आपण वॉकिंग मेडिटेशन करतो ना, स्टेप बाय स्टेप. स्टेप उचलतो, एक पाय उचलतो, ठेवतो, दुसरा पाय उचलतो, हे सतीमध्ये करतो. हे विपස්සना ज्ञान आहे. जसं विपස්සना ज्ञान यायला लागतं आपल्याला, आपल्याला कळतं आपले चित्त कसे आहे, चेतसिका कशी आहे, आपला व्यवहार कसा आहे, आपली चर्या कशी आहे, आपल्याला कळायला लागतं. आपण कशी चर्या ठेवायची हे सुद्धा कळायला लागतं. आणि आपण काही-काही गोष्टींची कारणं सुद्धा समजायला लागतो. हे कोणत्या कारणामुळे आहे? दुःख म्हणजे काय? जन्मच दुःख आहे. असं कोणाला म्हटलं ना आपण, जन्मच दुःख आहे, तर त्यांना ज्यांना धम्म माहित नाही, ते म्हणतील, "अरे काय म्हणत आहे? असं तर नाही आहे. मी तर फार सुखी आहे." असं म्हणतील. है ना? तर हे कशी आहे, जे धम्म नाही जाणत आणि त्यांना म्हटलं दुःख आहे, तर ते म्हणतील की "ओह, धिस इज लाइक सो पेसिमिस्टिक." है ना? असे म्हणतील ते. पण तसं नाहीये. हे जाणणं की जन्मच दुःख आहे,
हे जाणणं, दिस नॉलेज इट सेल्फ, ही अंडरस्टँडिंगच आपल्याला या या डायरेक्शननी नेते की या दुःखाचं निवारणही असेल ना, काही कारण पण असेल या दुःखाचं. तर धम्म जाणणं म्हणजे कारण जाणणं. टू कम टू नो दॅट देर इज अ कॉज. तर असा व्यक्ती जो आहे, जो कारण जाणायला लागतो, हे अशामुळे असं आहे. आणि कारण जाणणं, अनित्य, दुःख, अनत्त हे सगळं जाणणं हळूहळू असं करून कल्याण पुथुजन होतं. तर कल्याण पुथुजन आता कोणी पण असो, कल्याण पुथुजन असो किंवा नसो, काम कसं आहे, नेचरचा नियम कसा आहे, की अ, की माइंड आपलं जे नाम आहे आपलं, हं, ते आपल्याला डायरेक्शन देतं, की हां, मग आता काय करायचं मी? आपण विचार करतो, हां, मला उठून तिकडे जायचं आहे. तर तसंच चित्त सांगतं, आपलं माइंड सांगतं आपल्या बॉडीला उठायचं आहे आणि जायचं आहे. आणि बॉडी फॉलो करते, आपली आपली काया फॉलो करते. तर कसं आहे हे, की अ, आपल्या अंधपुतुजन आपण जर म्हणू, तर एक प्रकारे असं आहे, की अकुशल कर्म जेव्हा आपण करतो, तर कसे आहेत ते, की जसा एक बैलगाडी असते आणि बैलगाडी जी जात आहे, तर तो बैल चालवत आहे ती बैलगाडी. तर चाकं तिथे-तिथेच जातात, जिथे-जिथे तो बैल जातो. तर अशा प्रकारे ती ओढत-ओढत बैलगाडीला ओढत-ओढत तो बैल नेतो. तर असं जेव्हा आपण अं, विचार करून नाही करत कोणतं काम आणि अकुशल कर्म जेव्हा करतो, अशा प्रकारे आपण काम करत असतो. तर तर चित्त चेतसिका आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे समजणं, वायो धातू समजणं रूपचं, हे कसं काम करतं, एरोप्लेन कसं मूव्ह होतं, अं, म्हणजे वायो धातूचं कसं महत्व आहे त्याच्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये वायो धातूचं काय महत्व आहे, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला जाणायला मिळतं. आपल्याबद्दल सुद्धा जाणायला मिळतं. तर ऑलरेडी आपण हे सगळं बोललो. अ, तर अभिधम्म सब्जेक्ट जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या समजसाठी, आपल्या सोसायटीसाठी आणि आपल्या लाईफसाठी सुद्धा, आपल्या जीवनसाठी सुद्धा. अं, आणि जर आपल्याला पंयती आणि परमत्थ समजायचं आहे ना, तर मी एक छोटंसं एक्झाम्पल देईल, की एक दान करत आहे आपण, समजा दान करत आहे. तर कसं करत आहे? तर त्याच्यामध्ये दान करण्यामध्ये 4 गोष्टी लागतात आपल्याला, नाही का? कोणत्या 4 गोष्टी लागतात? तर एक देणारा असतो, एक रिसीव्ह करणारा असतो आणि एक वस्तू असते, जी जी देणारा देत आहे आणि रिसीव्ह करणारा, घेणारा घेत आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, ह्या काय आहेत? तर एक व्यक्ती आहे, दुसरा व्यक्ती आहे आणि वस्तू आहे. त्या वस्तूचं नाव आहे, है ना? जसं चिवरदान करत आहे आपण, भंतेंना करत आहे आणि एक उपासक करत आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, हे कसे आहेत? व्यवहारातल्या गोष्टी आहेत. पंयती आहेत. आपण याला समुती सच्च म्हणू. पण एक खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे, जी दानमध्ये असते आणि ती आहे चित्तची चेतना दान करायची. आपल्या चित्तची जी चेतना आहे दान करायची, ती इतकी महत्वाची आहे कारण सगळं काही जे उत्पन्न होत आहे, दान करायची दान करायची ॲक्शन जी आहे, ती जी उत्पन्न होत आहे, ती त्या चित्तच्या चेतनेने होत आहे. तर चेतना जर आपण बघितलं, तर ही चेतसिका आहे. चेतना ही चेतसिका आहे. आणि ही जी चेतसिका आहे, ही आहे परमत्थ. आणि आधीचे जे 3 आहेत, जे जे आहेत अ, तो उपासक आणि भंते आणि चिवर हे तिन्ही पण जे आहेत दान करायसाठी जे वापरले ते समुती सच्च आहे. ते ते पंयती आहेत. समुती सच्च आहे. सच्च मधले गोष्टी आहेत. आणि एक जी चेतना आहे मनाची ते परमत्थ सच्च. तर ते नाम आहे. तर अशा प्रकारे आपण समजू शकतो, की फक्त एक ही घटना जी आपल्या दैनंदिन जीवनातली आहे, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये समुदी सच्च आणि अ, परमत्थ सच्च ह्या 2 गोष्टींची कशी अ, सांगड आहे. कसं कॉम्बिनेशन आहे आणि असं करून आपण एक प्रत्येक घटनेला आपल्या लाईफमध्ये बघू शकतो. तर तर अजून इम्पोर्टन्स म्हणजे समुती सच्चेचं इम्पोर्टन्स कमी होत नाही याच्यामध्ये. समुती सच्चच आपल्याला परमत्थकडे घेऊन जाणार आहे. आणि समुती सच्च कसं आहे, की एखादे जसे गालवाद सुत्तमध्ये ड्युटीज सांगितलेले आहे. आईची ड्युटी, वडिलांची ड्युटी, मुलांची ड्युटी.
आणि भंते रेवत पण आहेत, त्यांनी खूप छान प्रकारे याचं उदाहरण दिलेलं आहे, जे मी आता सांगितलं. आणि जर हे ड्युटीज आपण व्यवस्थित कसे करायचे आपल्या दैनंदिन सोसायटीमध्ये, हे पण व्यवस्थित आपण फॉलो करू शकतो. तर समुती सच्चेचे इम्पॉर्टन्स कमी होत नाही, ते पण सच्चच आहे, त्याचं पण इम्पॉर्टन्स आहे. पण समुती सच्च जर आपण व्यवस्थित समजलं नाही, तर ह्या पूर्ण जगामध्ये पूर्ण गोंधळ होऊन जाणार आणि अकुशलचा वाढ होणार, जर समुती सच्च समजलं नाही तर. म्हणून समुती सच्च पण समजणं तेवढ्याच गरजेचं आहे. जर आपल्याला बॅलन्स आणि हार्मनी, हार्मनी म्हणजे एक सुसंगता ठेवायची आहे स्वतःमध्ये आणि एन्व्हायरमेंटमध्ये, आपण जिथे राहतो त्या सोसायटीमध्ये, तर आपल्याला समुती सच्च समजणं फार गरजेचं आहे. बाकीचं तर आपण इथे जे मेन्शन्ड आहे ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर हे उदाहरण जे आहे हे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. इतकी करुणा, करुणा म्हणण्यापेक्षा इतक्या मैत्री भावनेने भंतेंनी, किती भंते आहेत ज्यांनी अभिधम्मावर पुस्तकं लिहिलेली आहे आणि खूप प्रयत्न केलेला आहे आपल्यासारख्या उपासकांना समजावून सांगायचा. तर मी तो पण प्रयत्न केला आहे की हे सगळे चांगले उदाहरणं पण आपल्यापर्यंत पोचावे. आता चतुर्धा परमत्थ आपण ऑलरेडी बोललो. तत्थ वुत्ताभिधम्मत्था चतुर्धा परमत्थतो चित्तं चेतसिकं रूपं निब्बाणं. तर हे 4 परमत्थ आहेत. आणि एक कन्क्लुजन म्हणून, जे परमत्थ आहेत, 18 चित्त आहेत 89, 121, चेतसिका 52 आहे, रूप 28, निब्बाण 1. परमत्थ व्हॉट आर दे, याच्याबद्दल आपण बोलूया अजून पुढच्या क्लासमध्ये. चित्त नाम काय आहे, चित्त आणि चेतसिका आहेत, हे नाम आहे. आणि बाकीचं जे आहे, कशाला आपण कुशल कर्म म्हणू, कशाला नाही म्हणू, हे कोणते कर्म आपल्याला दोष पूर्ण आहेत, कोणते कर्म दोषपूर्ण नाही आहेत, अनावज्जंग सावज्जंग, ह्याबद्दल आपण समजू. आणि रूप बद्दल सुद्धा थोडंफार, म्हणजे या येणाऱ्या क्लासेसमध्ये आपण महाभूत, पठवी, आपो, तेजो, वायो, आणि जे अविनिभोग रूप आहे, इनसेपरेबल्स आहेत, है ना, पठवी, तेजो, आपो, वायो, वर्णगंध, रस, ओज, है ना, हे अविनिभोग रूप आहेत हे. तर हे याच्याबद्दल आपण समजू. आणि 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 ठीक आहे, हे थोडं पुढचं आहे डिटेल, रूप कशापासून जन्माला येतं आणि हे सगळं. आणि निब्बाण बद्दल काही आपल्याला जास्त शब्द नाही आहेत निब्बाणाबद्दल समजायला, पण निब्बाणाला एकदा प्राप्त झाल्यावर पुन्हा जन्म होत नाही, हे आपल्याला तथागतांनी सांगितलेलं आहे. आणि सगळेच जे आहेत, सम्मा संबुद्ध, पचेक बुद्ध, अर्हत, हे निब्बाणाला जेव्हा प्राप्त होतात तेव्हा त्यांचा पुन्हा जन्म नाही आणि ते दुःखातून मुक्त झालेले आहेत. तर निसर्गाचा नियम तथागतांनी जो सांगितला आहे ते निसर्गाच्या नियमाशी सुसंगत झालेले आहेत. आणि लोभ, दोष, मोह त्यांनी काढून टाकलाय, संखार काढून टाकले आहेत. तर असं करून आपण पुढच्या क्लासमध्ये थोडं चित्ताबद्दल सुरू करू. तर आज आपण काय समजलो? आज प्रामुख्याने आपण 2 गोष्टी समजलो. एक तर इंट्रोडक्शन समजलं आपण थोडंफार, म्हणजे कसं आजपर्यंत आपल्यापर्यंत अभिधम्म संघ हो किंवा अभिधम्माचं जे काही आपल्या कानापर्यंत पोहोचत आहे ते कसं पोहोचलं आतापर्यंत, एवढ्या कालांतराने 2600 वर्षापासून आतापर्यंत. तर हे एक बघितलं आपण. नंतर आपण बघितलं की परमत्थ आणि पंयती काय आहे हे बघितलं. अभिधम्म किती महत्वाचा आहे आणि किती डिफिकल्ट शिकवण आपल्याला तथागतांनी सिंपल सांगितलेली आहे ते बघितलं. आणि आपण नामरूप काय आहेत हे थोडं बघितलं, नाम आणि रूप. तर आज इथेच आपण थांबूया. काही प्रश्न आहेत असे जे तुम्ही विचार करू शकता याच्याबद्दल की अभिधम्मामध्ये नाम आणि रूप काय आहे, म्हणजे कोणाकोणाचं नाम आणि रूप कशा गोष्टींबद्दल असोसिएटेड आहेत. ह्युमन आहे, मनुष्य आहे, मांजर आहे, झाड आहे, पक्षी आहे, देव आहेत तुसित मधले, रूप ब्रह्म आहेत, टेबल आहे, अरूप ब्रह्म आहे. तर नाम आणि रूप कशामध्ये येतं हे तुम्ही विचार करू शकता. आणि परमत्थ आणि पंयती काय आहे, चित्त आहे, बुद्ध आहेत, अर्हत आहेत, मदर आई आहे, रूप आहे, चेतसिका आहे, पुत्री आहे,
पटाचारा थेरी आहे, सारीपुत्त थेर आहे. तर हे याच्यामध्ये परमत्थ कोण आहे आणि पैय्यती, परमत्थ काय आहे आणि पैय्यती काय आहे, तर हे तुम्ही विचार करू शकता. हे फक्त तुमच्या विचार करायसाठी आहे. आणि जे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला असतील तर तुम्ही जीमेल करू शकता या ईमेल ॲड्रेसवर, नाहीतर तुम्ही टेक्स्ट मेसेज, व्हॉट्सअप मेसेज करू शकता या फोनवर. तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता. जे पुस्तकं आपण आज वापरले आहेत ते अनिरुद्ध थेरांचे पुस्तक, अनिरुद्ध थेरांचं पुस्तक आहे, नारद थेरांचं, महाथेरांचं पुस्तक आहे, भंते भिक्खुबोधींचं पुस्तक आहे. सगळ्यात जास्त वाईडली हे आपण आज रेफर करतो अभिधम्मत्त संघासाठी, जे कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅन्युअल ऑफ अभिधम्म आहे. आणि पुस्तकं अजून म्हणजे जसं आपण आधी बोललो, भंते रेवत अभिधम्मत्त संघ हो, भंते रेवतांनी हिंदीमध्ये पण आहे एक पुस्तक, खूप जाड पुस्तक आहे जे अवेलेबल आहे. अभिधम्मत्त संघ खूप डिटेलमध्ये विश्लेषण केलेलं आहे, भंतेंचं पुस्तक आहे ते. आणि मला वाटते कोणी मिस्टर त्रिपाठी उपासक आहेत, त्यांनी ते वर्डिंग्स केले आहेत, शब्द भंतेंच्या गायडन्समध्ये. आणि तिसरं थेर एक आहे ज्यांनी अभिधम्मत्त संघ हो हिंदीमध्ये घेतलेला आहे. तर हे बुक क्रेडिट्स आहेत. आणि हे अजून पुस्तकं आहेत म्यानमार मधले, आशीन जनकाभिवंचा अभिधम्म इन डेली लाईफ, आणि भंते शिलानंद भंतेंचे आणि नंदमाला भिवंचा. तुम्ही हे सगळे पुस्तकं रेफर करू शकता. इथे तुम्ही बघू शकता काय कसं आहे. पण आपण जे क्लासमध्ये घेणार, आपला डायरेक्शन असं आहे की खूप सिंपल गोष्टींमधून आपण बघणार आहे. खूप कॉम्प्लिकेटेड आणि कॉम्प्लेक्स इश्यूज, तुम्हाला काही प्रश्न असले तुम्ही ते मेल करू शकता जेव्हा तुम्ही अभ्यास करत आहे ते. तर इथेच मी थांबते. आणि तुमचे काही प्रश्न आहेत तर आपण घेऊ शकतो. 2-3 प्रश्न आपण घेऊ शकतो, कारण आपण वेळ, आज पहिला क्लास पण आहे आणि थोडा आपण 5 मिनिटं उशिरा सुरू केलं, स्टार्ट केलं, तर म्हणून आता आपण थोडंसं 5-10 मिनिटं आपण घेऊ शकतो. तर साधू साधू साधू. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. साधू 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 साधू. मिलिंद वाळके. हा बोला मिलिंदजी, बोला. परमत्त आणि परियत्ती याबद्दल थोडं विस्तार. परमत्थ आणि पैयत्ती. पैयती. अच्छा. तर परमत्थ जे आहे, जे 4 आपण बघितले ना, परमत्थ काय आहेत, कोणते आहेत, तर चित्त, चेतसिका, रूप, निब्बाण. आपण जे शेवटी जे बघितले, चित्त, चेतसिका, रूप, निब्बाण, याच्याबद्दल आपण पुढे आपण अजून माहिती मिळवणार आहे. तर हे जे आपण जसं ॲटम आहे, एक ॲटम अणू आहे ना, अणूचे जे तुकडे होतात, छोटे छोटे तुकडे होतात अणूचे, स्मॉलेस्ट पार्टिकल जो आहे त्याला आपण असं समजू शकतो. परमत्थ ते अल्टिमेट रियालिटी आहे. आणि अल्टिमेट म्हणजे त्याच्यापेक्षा छोटं काही नाही. आणि पैयती जी आहे ती आहे, जसे आपण नाव देतो कोणत्या गोष्टींना, कधी कधी म्हणजे जसं आपण वापरतो कम्प्युटर, किंवा ग्लास, किंवा टेबल, चेअर, ह्या ज्या नाव, जसं झाड आहे, आपण असं समजूया झाड आहे, तर झाड एक नाव दिलेलं आहे. पण त्या झाडाचा नंतर जेव्हा वुड म्हणजे वाळून जातं झाड, मग त्याचं ते लाकूड बनतं, लाकडाचे मग वेगवेगळे टेबल बनतात, चेअर बनतं. तर हे जे वस्तू जी आहे ती बदलली म्हणजे तर त्याचे नाव बदलतात. झाडचं आता आपण टेबल बनल्यावर त्याला झाड नाही म्हणत, आपण टेबल म्हणतो, नाही का. तर ह्याला आपण पैयती म्हणू. हे आपल्या समजण्यासाठी, दैनंदिन जीवनासाठी समजण्यासाठी आपण ते शब्द वापरलेले आहेत, त्याला पैयती म्हणतात. आणि परमत्थ म्हणजे अल्टिमेट रियालिटी, एकदम बारीक, एकदम कमी याच्यामध्ये, सगळ्यात सूक्ष्म, सगळ्यात छोटं कण जे आहे त्याला परमत्थ म्हटलेलं आहे. जसं चित्त, जसं चेतसिका, ज्याच्यानी सगळं बनलेलं आहे, हे पूर्ण निसर्ग, या चित्त, चेतसिका, रूप आणि निब्बाण. निब्बाण लोकुत्तर आहे, या लोकीयचं नाही आहे. चित्त, चेतसिका आणि रूप हे लोकीय आहे. तर ह्या लोकीयमध्ये सगळं काही या 3 गोष्टींनीच आहे. ठीक आहे मिलिंदजी? जी मॅडम, खूप खूप साधुवाद. बरं.
साधू नमस्कार, जय भीम मॅडम. हो, नमो बुद्धाय, जय भीम. खूपच छान आजचं लेक्चर झालं. खूप छान वाटलं. तुमचा आवाज ऐकून पण खूप छान वाटलं खूप दिवसांनी. मला प्रश्न होता ते परमत्थ मध्ये 4 प्रकार सांगितले ना मॅडम, रस, लक्षण, ते 2 आधीचे काय सांगितले? अच्छा, ते आहे जे परमत्थ आहे त्यांचा स्वभाव ना, आपण स्वभावनी ओळखतो नाही का. भंते बुद्धघोषांनी त्याचं डेफिनेशन कसं दिलं आहे, अत्तनो स्वभावं. तर अत्तनो स्वभाव म्हणजे काय, स्वतःचा स्वभाव म्हणजे काय, तर परमत्थाचा स्वभाव असतो, स्वतःचा स्वभाव एक असतो. आणि तो स्वभाव कशाने डिफाईन केला जातो, तर लक्षण, रस, पदठ्ठान, पचुपठ्ठान, पदठ्ठान, ह्या 4 गोष्टींनी लक्षण, रस, पदठ्ठान, पचुपठ्ठान, तर हे या 4 गोष्टींनी तो सांगितला जातो. तर लक्षण म्हणजे लक्षण, त्यांची लक्षणं कशी आहेत, त्यांची लक्षणं डिफाईन्ड असतात, ते फिक्स्ड असतात, ते बदलत नाहीत. हे 4ही गोष्टी बदलत नाहीत. लक्षण, मग त्यांचं फंक्शन, की ते कसे ऑपरेट होतात, कसे ते फंक्शन करतात, कसे ते चालतात. तर लक्षण, रस, पदठ्ठान, आधिपचुपठ्ठान म्हणजे मॅनिफेस्ट कसे होतात यावेळेस, कसं तुम्हाला कसं माहित झालं की ते उत्पन्न झालेत, मॅनिफेस्ट कसे होतात. आणि पदठ्ठान म्हणजे कॉज, त्या कोणत्या कारणाने उत्पन्न झाले आहेत. तर ह्या 4 गोष्टी बदलत नाहीत परमत्थच्या, त्यांचा अत्तन स्वभाव, स्वतःचा स्वभाव असतो तो त्यांचा. ठीक आहे अलकाताई? हो मॅडम, थँक्यू. थँक्यू. अजून कोणाचे प्रश्न आहेत? जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय सर. अंबाजोगाई, महाराष्ट्रातून कीर्तिराज लोणारे बोलतोय. बरं सर. खूप छान तास झालाय आपला आणि अभिधम्मावर बरेचसे कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत आणि यापुढेही आपण बरेचसे कन्सेप्ट क्लिअर कराव्यात अशी अपेक्षा आहे. कारण अभिधम्माबद्दल वाचन बरंच कमी आहे आणि चित्त, चेतसिक त्या संकल्पना समजायला सुद्धा थोड्या काही लोकांना कठीणच वाटतात आणि त्या आपल्याकडून आता स्पष्ट होत आहेत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हो, तर कसं आहे, डिफिकल्ट आहेत ना हे शब्द. तर जरी आपल्याला ते शब्दांचे अर्थ कळत आहे, नाही कळत आहे, तो दुसरा भाग झाला. पहिला भाग हा आहे की ते शब्द जेव्हा कानावर पडत आहेत ना, तर सगळे जे भंते, ज्यांनी पुस्तकं लिहिले आहेत, ते म्हणतात की आपल्याला ते रिसाईट करायला पाहिजे अभिधम्म. जरी पाठ झाले ना आपल्याला, समजा चित्त ते पाठ झाले, जसं सोमनस्य सहगतं, दीप्तिगत संपयुक्त, असंखारिकं एकं, किंवा सोमनस्य सहगतं, ज्ञान संपयुक्त, असंखारिकं एकं, असे जे चित्तांचे नावं जे पाठ होतील ना आपल्याला, तर ते खूप आपल्याला पुढे जाऊन हेल्प करतात आपल्याला शिकायला. तर माझी एक विनंती राहील की सगळ्यांनी, जरी शब्द किती समजत आहे ती दुसरी गोष्ट आहे, पहिली गोष्ट ही आहे की आपल्याला ते शब्द कानावर पडून ते आपण स्वतः रिसाईट करायचं, आपण स्वतः बोलायचे ते शब्द. अगदी अगदी बरोबर. मॅडम, प्रश्न विचारू का? हो हो, विचारा भगवानजी. मॅडम, चित्त आणि चेतसिका याच्यामधला फरक कसा जाण्याचा? व्हॉट इज चित्त एक्झॅक्टली आणि व्हॉट इज चेतसिका एक्झॅक्टली, याला थोडी इलॅबोरेट करता येईल का मॅडम? दोघांमधला फरक काय, कसं जाणून कसं घ्यायचं? चित्त तर ठीक आहे, आपल्याला एखादा मनातला विचार आलेला, त्या हिशोबाने त्याची जी काही स्वभाव आहे तो ठीक आहे, आपण चित्त म्हणून. त्याच्या पाठीमागे जाताना चेतसिकाकडे जातो, तेव्हा त्यांना कसं आयडेंटिफाईड करायचं? हाऊ टू आयडेंटिफाय? आयडेंटिफाय करणं अजून आपल्याला डिफिकल्ट टास्क आहे तो आपल्या समोर. आयडेंटिफाय करणं, आपल्या आतमधलं चित्त अनुभव, आपल्या आतमधलं चेतसिका अनुभव, चित्त चेतसिका अनुभव करणं खूप फास्ट प्रोसेस आहे. चित्त चेतसिका, जे आपलं रन करत आहे भवंगामध्ये, जे रन करतं, किंवा अदरवाईज पण जे बाहेर येतं चित्त, तर ते आयडेंटिफाय करून त्याचीच प्रॅक्टिस. आता आपण तर जस्ट पहिलं पाऊल आहे, तर ही प्रॅक्टिसची जी गोष्ट आहे ती तर खूप डिफिकल्ट आहे. आपण सुरू करत आहे, इम्पॉसिबल नाही म्हणत आहे मी, आपण सुरू करत आहे. पण दुसरी गोष्ट ही आहे की आपण जेव्हा अभिधम्म शिकत आहे आणि ते चित्त तिथे बोलल्या जात आहे, एक चित्ताबद्दल समजा बोलल्या जात आहे, लोभ मूल चित्ताबद्दल बोलल्या जात आहे, तर आपल्याला कळतं की माझं केव्हा लोभ मूल चित्त,
होतं. हम्म. मला एखादी वस्तू, खायची वस्तू, आईस्क्रीम म्हणा किंवा अजून दुसरं काही खूप आवडते, तर ते लोभ मूल चित्त आहे माझं. इतकं सिंपल आपण समजू शकतो त्या गोष्टीला. आता जेव्हा आपण क्लास सुरू करू ना, तर तेव्हा एक चित्ताबद्दल जेव्हा त्या चित्तांच्या पार्ट बद्दल त्याचे भाग आहेत काही, तर त्या एकेका भागाबद्दल जेव्हा आपण डिस्कस करू तेव्हा तुम्हाला समजेल की कसं आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा विपස්සना करतो तर तेव्हा आम्ही जेव्हा तिकडे इंडियामध्ये पण होतो आणि आम्ही सोबत क्लास करत होतो, तेव्हा किती जण म्हणायचे की की विपස්සनाला गेल्यानंतर जे एक समाधी करतो आपण, ध्यान साधना करतो, तर मनामध्ये कोणता विचार आला हे कळतं. कोणता विचार मनामध्ये येत आहे त्यावेळेस, असं आहे, आयडेंटिफाय करता येतं. पण आपण विपස්සना करतो म्हणजे काय करतो? आपण यथाभूत ज्ञान दर्शनची प्रॅक्टिस करत आहे. आपण यथाभूत ज्ञान दर्शन करत आहे मी नाही म्हणणार. मी म्हणत आहे की आपण त्याची प्रॅक्टिस करत आहे. जस्ट आपण अनित्य, दुःख, अनंत असं म्हणत राहतो एखाद्या स्थूल संवेदनांना पाहून वगैरे, नाही का? तर तेव्हा आपल्याला समजायला लागतं की आता तर मी ध्यान करत बसले आहे, मग माझ्या मनामध्ये एखादी घटना काय येते किंवा एखादा असा इन्सिडेंट काय येतो की जो मला त्रास देतो, तो विचार त्रास देतो मला, किंवा की कोणाबद्दल ईर्ष्या किंवा कोणाबद्दल प्रेम किंवा कोणाबद्दल म्हणजे असे जे भाव जे येतात आपल्या मनामध्ये, किंवा स्वतःबद्दल सुद्धा एखादा शरीरामध्ये दुखतं, आणखी काही होतं, तर हे सगळं आपल्याला स्वतःसाठी थोडं थोडं कळायला लागतं. तर आपण आता पुढे करू ना, जेव्हा एक चित्ताबद्दल डिस्कस करू तर आपण या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कस करू. खूप खूप धन्यवाद. तर आता सगळ्यांचे प्रश्न झाले असतील, की जर तुम्हाला नंतर पण प्रश्न आलेत ना, तर तुम्ही ईमेल करा किंवा मेसेज करा, जो नंबर दिला तुम्हाला त्याच्यावर. आणि जय भीम मॅडम. हो हो जय भीम मॅडम, खूप छान. हो, खूप छान समजून सांगितलं मॅडम. जय भीम मॅडम. बरं. जय भीम रत्नाजी. थँक्यू मॅडम. थँक्यू सुजूजी. थँक्यू वैशाली and संजय सर. थँक्यू. It's so nice to see खूप धन्यवाद मॅडम. मराठीमध्ये खूप सुंदर वाटतं ऐकायला. कारण मराठीमध्ये शब्द जे आहेत ना आपले किती Easy असतं. हो, म्हणजे जसं पैय्यती ना, पैय्यतीसाठी भंतेंनी एक शब्द दिला त्याच्यात, परिकल्पना. हो, तर त्याचा अर्थ कसा समजायचा, की ती एक आयडिया आहे. पैय्यती म्हणजे इट्स जस्ट अन आयडिया ऑफ द माइंड. तर त्याचं सांगितलं आहे परिकल्पना. मराठीमध्ये इझी आहे अंडरस्टँड करायला, तुमच्या नावासारखं. थँक्यू सो मच बेटा. साधू. खूप साधुवाद वैशाली ताई, खूप साधुवाद. थँक्यू मॅडम. नमोबुद्धाय मॅडम. माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की जसं आपण म्हणतो की तथागतांनी तावंतिस्स देवलोकांमध्ये आईला धम्म दिला, तर तो जो टाइम पिरियड होता तो पृथ्वीवरचे 3 महिने जो वर्षावासाचा काल आहे आणि तिथला 1 दिवसाचा असा आहे का? तिथला 1 दिवसाचा पण नाहीये, काही मिनिटाचा आहे. तिथले काही मिनिट, मला वाटतं 2-3 मिनिट आहे काहीतरी, 2 पॉइंट समथिंग मिनिट्स आहेत. हो, तिथला. कारण तिथे 100 वर्ष ना आपला, पृथ्वीचे 100 वर्ष, तिथला 1 दिवस. अच्छा, थँक्यू मॅम. लॉट्स ऑफ नसतं मॅडम. आणि ते मराठीमध्ये समजायला मिळतं, ते खूप म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. मराठीमध्ये थोडं डिफिकल्ट आहे ना, आपल्याला ऐकायला मिळत नाही. नाही, कोणी शिकवत नाही मॅडम, कोणी शिकवत नाही. कुठे कोणी आपल्याला मिळणार नाही की मराठीमध्ये, या भाषेमध्ये एवढं त्याचं रूपांतर करून सांगणार पाली भाषेमधून मराठी. मला ना, हो, काय झालं की माझं पण एक असं आहे की आपण जे तुम्ही प्रेझेंटेशन बघितलं असेल, सगळं इंग्लिश मध्ये आहे. मला कम्फर्टेबल, हो, खूप इंग्लिश मध्येच खूप कम्फर्टेबल आहे मला. पण तरी पण मला मराठीमधून याच्यासाठी जायचं आहे कारण पाली भाषा ही मराठीमधून समजायला फार सोपी आहे आणि आपल्या सगळ्यांना पण खूप त्याचं बेनिफिट होईल.
म्हणून मी प्रयत्न करते मराठीमध्ये. काही चुकलं तर मला माफ कराल प्लीज. नाही खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू व्हेरी मच.